कन्सल्टंट्स या कंपनीच्या माध्यमातून जर बघितलं तर आपण ओरिडायबा हे जे काही प्रोडक्ट आहेत ही यूज केल्यानंतर कुठल्या कुठल्या प्रकारचे आपल्याला फायदे मिळतात, तर हे प्रत्यक्षदर्शी ज्या व्यक्तींनी याच्यातून अनुभव घेतले त्यांना आपण प्रत्यक्षात विचारू, प्रथम त्यांची ओळख करून घेऊ. तर साहेब तुमची ओळख सांगा. आमच्याकडे हवालदार म्हणून आहे, देवगडे हवालदार म्हणून आहे. नाही, तुमचे नाव पहिल्यांदा सांगा. बाळू रामचंद्र बोडके, रामशेज आशेवाडी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. आणि सध्या तुम्ही आता काय करताय? इथं लॉजवर मॅनेजर. लॉज मॅनेजर 41 वर्ष. 41 वर्षापासून. बरं, हे जे ओरिडायबा हे जे प्रोडक्ट आहे हे तुम्हाला कसं मिळालं, म्हणजे तुम्हाला कोणाच्या माध्यमातून? ओळख आणि मित्र म्हणून देवगडे हवालदार आहे, देवगडे म्हणून हवालदार आहे रेवड साहेब. तर त्यांनी मला याच्या आधी बरेच ठिकाणी औषधं सांगितले होते. त्याच्यानंतर एक ठिकाणी लांब जायला सांगितलं, छत्तीसगडला. तिकडे मी जाऊन आलो, तिकडे काही फरक पडला नाही. तो परत 10-15 वर्ष झाली त्या गोष्टीला. ते जाऊन आले होते. त्याच्यानंतर ते म्हणे हे औषध तुम्ही घ्या, माझ्या भरोश्यावर घ्या, तुम्हाला फरक पडला तर चालू ठेवा, नाही फरक पडला तर बंद करा. आणि रेवगडे साहेब स्वतः पण घेत होते ना? रेवगडे स्वतः घेत होते, त्यांना फरक वाटला म्हणून त्यांनी मला सांगितलं. तुम्हाला हो. बरोबर. मग आता हे आता कसं घेताय तुम्ही दररोज? दररोज मी 10 मिली सकाळी घेतो, अनशिपोटी. उपाशीपोटी 10 मिली घेतात. बरं. आणि अर्धा तासाने जेवण करतो. अर्धा तासानंतर जेवण करताय. तर गेल्या किती दिवसापासून आता घेताय तुम्ही? आता तेवढं तर डिटेल नाही, पण आता 5वी बाटली सकाळी फोडायची. 4 बाटल्या माझ्या झाल्या. हो. बरोबर. तर ज्यावेळेस प्रॉडक्ट तुम्ही सुरू केलं, हो, सुरू केल्यानंतर तुम्हाला जे रिझल्ट आहे कुठल्या कुठल्या प्रकारचे तुम्हाला जाणवले याच्यापासून? रिझल्ट तर एकदम चांगले आहे माझ्या हिशोबाने. मला त्याच्यानंतर त्रास झालाच नाही, कसलाच त्रास नाही झाला. नाही तर बीपी वाढल्यावर त्रास होतो, डायबिटीज काही कमी जास्त झालं तर, साखर कमी जास्त झाली तर तसं काही जाणवलं नाही. आणि औषध फार चांगलं आहे. त्याच्यावर म्हणजे वनस्पती जेवढे आहे तर ते आपल्याला म्हणताना कारलं का, लिंबाचा पाला, म्हणजे जेवढं चांगलं ते म्हणजे डायबिटीजला एकदम आजकालच आहे. हे ओरिडायबा सुरू करायच्या अगोदर तुम्ही कुठल्या प्रकारचं तरी आयुर्वेदिक पण काहीतरी घेतो? हो, बदाम फुल म्हणून नाव आहे. दगडू तेलेकडा त्यांचे 125 वर्षाचं दुकान आहे, परंपरा चाललेलं आहे. मला बऱ्याच जणांनी फुलाबद्दल सांगितलं. कोणी कोणी तर म्हणा आमचे नातेवाईक मुंबईला भेटत नाही, इथून पाठवा लागतात. तर ठीक आहे, मग ते चालू केलं. त्याच्या आधी भेंडी 2 चिरून सकाळपर्यंत पाण्यात ठेवायचं तांब्यावर. ते सकाळी गाळून म्हणजे किंवा असं गल्लाचं टोटून पिऊन घ्यायचं सगळे आल्याची गोष्टी. याचं बदाम फुलाचं मला बऱ्याच जणांनी सांगितलं. आम्हाला फार गुण आला. म्हणलं ठीक आहे, ते काही महाग नाहीये, स्वस्त आहे. तुम्ही घेत होते याच्या आधी ते डेली घेतो. 100 रुपये किलो. ते किलो मध्ये हलकं होतं, 10-12 एवढे अशा. बरोबर. त्याच्यानंतर रेवगडे भेटल्यानंतर ते मला ही त्याची खात्री करा. आणि मला ते तुम्ही फॉर्म दिला होता ते वाचून त्याच्यात वनस्पती किती आणि ते मला योग्य वाटलं. बरोबर. तर त्याच्यामुळं त्याच्यापासून काही त्रास नाही, काही नाही. आणि एकदम चांगलं आहे, किंमत बी जास्त नाहीये. फ्रेश वाटतंय म्हणजे फ्रेश एकदम. आणि ते वनस्पतीचं पाहूनच मला एवढ्या काय आपण आणून पुढे तयार नाही करू शकत, किंवा लिंबाचा पाला नाही खाऊ शकत. त्याला प्रमाण पण असतं. हो. आणि कारले तुम्ही म्हणले नुसतं का तर नाही खाऊ शकत. नाही, डेली तर नाही खाऊ शकत. भाजी चालत नाही ते आपल्याला कारल्याची. पण डायबिटीजला चांगली म्हणून काय खावा लागते ते औषधी वनस्पती. हो. तर हे जे प्रोडक्ट घ्यायच्या अगोदर सपोज तुम्हाला आता तुम्ही म्हणता गोळ्या पण चालू आहेत. हो, गोळ्या चालू असताना सुद्धा तुम्हाला कुठल्या प्रकारचे त्रास जाणवायचे? त्रास तर सहसा जाणवलाच नाही एवढ्यात मला. नाही, हे प्रोडक्ट सुरू व्हायच्या अगोदर ज्या गोळ्या तर चालूच होत्या, पण त्यावेळेस तुम्हाला त्रास कुठल्या प्रकारचे जाणवायचे का त्यावेळेस? नाही, एवढं तर काही माझं रनिंग चालू आहे त्याच्यामुळे मला काहीच चालत नाही. रनिंग चालू नसलं तर मग त्रास होणार. हे मला माझ्या व्यायाम म्हणजे हे पण करता? हो, रात्री बी फिरतो, पायी चालता पण? म्हणजे रात्री बी जेवल्यानंतर एखाद्याला नाही, पण एखादा किलोमीटर का होणार रात्री जाणारच. याच्याबद्दल काही पथ्य वगैरे सुरुवातीपासून पाळताय तुम्ही? काही पथ्य काहीच नाही आपल्याला. काहीच पथ्य नाही. ते पहिले तेच आज बी डेली सगळं काही खाता? हो, एकदम बंधन आहे, काहीच मी धरीतच नाही. मला खिचडी जरी कधी खाऊ वाटली ना, 1-2 महिन्यात एखादी मोठी एकादश असली, महाशिवरात्र असली तर खातोच मी. कारण हे खरं आहे ते सांगायला काहीच अडचण. हा जो रिपोर्ट आहे आता हा गेल्या जवळजवळ म्हणजे किती वेळचा आहे? बरोबर 19/7/16 चा रिपोर्ट आहे. बरोबर, त्यावेळेस घेतलेला रिपोर्ट आहे.
त्याच्यानंतर आता रिपोर्ट आतापर्यंत घेतलेलेच नाही, नाही नाही, कारण तुम्हाला काही गरज वाटलेली गरजच नाही वाटली. मेन प्रॉब्लेम तो आहे. बरोबर आहे. गोळ्या बी खाल्या नाही, डेली गोळ्या पुढे जायचं असलं तर खिशातच नाही राहत. 19/7 आणि 22/7 हो 22 तास. म्हणजे याच्यानंतरचा जो काही तुम्हाला त्याची प्रकारची गरज काही कुठल्या प्रकारे जाणवलीच नाही, आता 5 महिने झाले मला. बरोबर. हे जे काही प्रोडक्ट सुरू करून आतापर्यंत म्हणजे जवळजवळ म्हणजे 4-1 महिने हे प्रॉडक्ट घेऊन तुम्हाला झालेले आहेत. हो एकदम आपल्याकडे तारीख वारटी पेले तुमच्याकडे सगळं काही. ठीक आहे. तर याच्यात मला असं विचारायचे इतर जे काही तुमचे मित्र सहकारी कोणी पण असतील किंवा रिलेटिव्ह असतील, हो हो त्या लोकांना ह्या वरिडायबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? चांगलं सांगितलं. एक पेटचा माझा दोस्त आला होता रात्रीच्या 10 वाजता मागे. हां हां. तो म्हणे मला याच प्रॉब्लेम आहे, मला याच्याशिवाय राहत नाही. त्यांना तेवढं रात्रीचं मी घरातून बाटली आणली, बाहेरची लाईट लावली. आता बाहेर चर्चा करीत होतो, घरात बसलो तेव्हा नाही आठवलं नाचा प्रॉब्लेम आहे. त्यांना ही बाटली दाखवली, मी एकदम गुणकारी आहे म्हणलो, मी आता घेतोय. ठीक आहे म्हणून पाहू नंतर, एवढं बोलले. म्हणजे तुम्ही इतर तुमच्या मित्र सहकार्यांना पण हो याच्याबद्दल सांगणारच. आपल्याला जर फरक पडतो ना, हां बरोबर, तर मी अजून नाही सांगणार आहे. आता तर म्हणजे मला एकदम खात्री आलेली आहे ना. बरोबर. आपल्याला स्वतःला खात्री आली, म्हणून इतर लोकांना आपल्याला हे सांगू मला शकतो. फरक पडत असला तर चांगलंच आहे ना. बरोबर. ते काय वाईट नाहीये. चांगलं काम केलं तर लोक नाव घेतील. बरोबर. या तर रेवगाड्यासारखे भेटले, तुम्ही लगेच आणून दिला फोन केल्यावर, त्याला फार महत्व आहे. बरोबर. असं माणसाला सुखातलं सगळं काही होतं. हा मेन तर तेच आहे. पैसा वगैरे सगळं काही ते गोष्टी काही असून किती असलं तर आपल्याला जागेवर सोडून जागेवर जायचं. सोडून जायचं. पण 2 दिवस जास्त जगू शकतो. जगू शकतो. या एक प्रश्न आहे. तर याच्याने तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचं खंबीरता पण आली. हो आणि जरूर जरूर. तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो जवळजवळ टोटली दूर दूर झालेला आहे. हो.